आता मी असा काहीतरी मारलेलं की नेपाळच्या काकू माझी आरती बी करत्या, टावेल टुपूल घालून माझा सत्कार बी करत्या. तर भावानी यांचं होतं हॉटेल आणि यांना अशी तज्ञ दिग्गज व्यक्ती पाहिजे होती जो की यांच्या हॉटेलचा रिव्ह्यू करेल, यांचं खाणं बघल, ह्यांच्या रूमा बघल, ह्यांना सजेशन देईल. म्हटलं अगदी करेक्ट माणसाकडे आलाय. म्हटलं चपलाय घालू द्या. यांची रूम बघायला मी सुरुवात केली. सागवान बेगून दिसते. दारूच्या बाटल्या तर नाहीत ना? नाही म्हणे पाण्याच्या येत्या. ओके, वर बी एक रूम दिसते. म्हटलं थांबा, म्हणलं वर जाऊन मला नीट चेक करू द्या. रूम बी ओके दिसत्या. हितने गुढी खाली घेऊ का म्हणलं, जरा मजबूत चेक करायला. म्हणलं राहू द्या, कंबारटा मोठा. संडास बाथरूमचा काय विषय आहे? 1 2 ओके, सगळं 3 4 संडास बाथरूम आहेत. आणि व्ह्यूचं काय, व्ह्यू बी सगळा टाकाटाक खटाखट दिसते. म्हटलं कुठं मापं काढावी. म्हणलं आपलं जेवणाचा नाश्ता पाण्याचं काय वडापाव पोहे का आहे का नाही. म्हणलं आपल्याला 5-5 मिनिटात भूक लागतात. नाही म्हणे आमच्याकडं रबडी बिबडी आणि असलं डिंकाचं लाडू बिडू असते. ती आयला तज्ञ मी आहे, पण मला नाव माहीत नाही. अनस फन्नस मॅक्याची कणसं बिंचं आणि काय खिचडी भात आणि तो दुधी भोपळ्याचा हलवा, बर्फ्या बिरफ्या मसाले पान तेवढं ओळखलं आपल्याला. काय पाहायचं तर काय विषयच नव्हता. म्हणलं सगळं ठीक आहे, फवा आहे ती, परत खिचडी आहे. म्हणलं मनोरंजनाचा काय विषय आहे तर म्हणलं खाऊन झाल्यानंतर मला झोपायचं नसतंय. म्हणणे इथं आमच्याकडं जंगल सफारी आहे. एक नुसती गाडी वाड्यातनं खोऱ्यातनं दऱ्यातनं इकडं तिकडं आणि पाऊस चालू झाला आणि ह्यो लागलाय भाऊ हातानं काचर पुसायला. अरे म्हणलं आमची जंगल सफारी अंतिम सफारी करशील. मी आणि जोडीदार फुल वलगार पावसानं आयला. म्हणलं लागा लेच खतरनाक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झाली. आणि यांचे काय ट्रॅक्टर राईड होती ती पण लागलीच करून घेतली. आणि भावाने तर हाताने खेळायचं फुटबॉल बी आहे आणि काय त्याला गेम म्हणतात नाव माहीत नाही आपल्याला. आणि इकडं असलं ते टेबलावर खेळायचं बॅट बॉल बी आहे. तर भावानं रील आवडली तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.